तब्बल 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. नमो शेतकरीबद्दल आली मोठी अपडेट. शेतकरी बांधवांनो नमस्कार. तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या हप्त्यांना अखेर मंजुरी मिळालेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वतः मुख्यमंत्र्यांचा आदेश. एका क्लिकवर तब्बल 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,892 कोटी रुपये जमा झालेले आहे. सरकारचा कार्यक्रम पार पाडायला सुरुवात. तुम्ही अगदी बरोबर ऐकलेले आहे. संपूर्ण राज्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी दिलासादायक बातमी आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हप्ते एकत्रितपणे म्हणजेच की तब्बल 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या अनेक महिन्यापासून शेतकरी बांधव ज्या हप्त्याची वाट पाहत होते तो 9वा हप्ता आता 10व्या हप्त्याबरोबर दिला जातोय. म्हणजेच 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकूण 4,000 रुपये थेट DBTच्या द्वारे तुमच्या खात्यात येणार आहे. कृषी विभागाच्या आदेशानुसार ही मोठी बातमी आलेली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 36 पैकी 18 जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू झाले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर म्हणजेच की अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, धाराशिव, नांदेड, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. जर तुमचे नाव या यादीत नसेल तर घाबरू नका. उरलेल्या जिल्ह्यांचा दुसरा टप्पा हा लवकरच सुरू होईल असे म्हणले जात आहे. पण शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. मागच्या वेळी पैसे आले म्हणून यावेळी आपोआप येतील या भ्रमात राहू नका. यावेळी पात्रता अटीची तपासणी केली जाते. राज्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. ज्यांच्या घरात 4 चाकी गाडी आहे किंवा कुटुंबात कोणी सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही. पैसे मिळाल्यासाठी तुमच्याकडे 4 अटी पूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली अट अशी की तुमची KYC आणि फार्मर ID पूर्ण असावा. 2 आधार नंबर पार. दुसरी नंबरची जर गोष्ट केली तर आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईलशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसऱ्या नंबरला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे खाते सरकारने निवडलेल्या 14 विशिष्ट बँकेमध्ये असावे. मागच्या वेळी इतर बँकांमध्ये पैसे अडकल्यामुळे सरकारने यावेळी 14 बँकेची निवड केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासारख्या प्रमुख बँकांचा समावेश आहे. जर तुमच्या मोबाईलवरती पैशाचा मेसेज आला नाही तर चिंता करू नका. अनेकदा सर्व्हर डाऊन असल्यामुळे मेसेज उशिरा येतो. अशा वेळी तुमच्या बँकेच्या ॲपवर जाऊन बँक बॅलन्स नक्की चेक करा. ATMमधून मिनी स्टेटमेंट्स काढा किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा. लक्षात ठेवा अर्ज केलेल्या खात्यासोबत तुमचे आधार कार्ड ज्या इतर बँकेना लिंक आहे ती सर्व खाती एकदा नक्की तपासून घ्या. शेतकरी मित्रांनो सध्या सोशल मीडियावर नमो शेतकऱ्याच्या नावाखाली अनेक बनावट लिंक फिरत आहेत. 3,000 किंवा 5,000 रुपये देण्याच्या बहाण्याने तुमचे आधार कार्ड, ATM पिन किंवा OTP मागितला जाऊ शकतो. अशा कोणत्याही फसव्या लिंकवर क्लिक करू नका. सरकार कधीही फोनवर OTP मागत नाही. खरीप हंगामाच्या या सुरुवातीला 4,000 रुपये बियाणे, खते आणि औषधी फवारणीसाठी खूप मोलाचा आधार ठरणार आहे. ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि त्यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.